महायुतीचे 9 उमेदवार निवडून येणार. भाजप आमदार अमित साटम यांनी विश्वास व्यक्त केलाय. निवडून येण्याएवढा महायुतीकडे संख्याबळ आहे असं साटम यांनी यावेळी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. यावर अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित साटम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी. पाहूया. आपल्याबरोबर भाजपचे आमदार अमित साटम, आपण त्यांच्याशीच बोलूया. सर, आज निवडणूक होते, 12 उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला? महायुतीचे 9 उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 असे 9चे 9 उमेदवार या ठिकाणी आमचे संध्याकाळी आज निवडून येणार आहेत. याच्याबद्दल कोणतीही शंका नाही. आम्हाला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे. काल या संदर्भात बैठक देखील झाली. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे. गणित जुळे पूर्ण असं वाटतंय? गणित जुळायचं काय, गणित आहेच ना. महायुतीच्या बाजूने या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बहुमत हे मोठ्या प्रमाणावरती असून त्याचा प्रत्यय सायंकाळी आपल्या निकालामध्ये दिसेल. कारण की महाविकास आघाडी अशी दावा करते आमचे तिन्ही उमेदवार हे जिंकून येतील, आणि असं दावा कोणाला काहीही दावा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट आहे आणि या निवडणुकीचा निकाल येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात काय होणार हे दाखवून. एक प्रश्न असा समोर येतोय की कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे संख्याबळ कमी आहे, त्यामुळे कुठेतरी 9 उमेदवार निवडून आणण्याकरता जेवढ्या संख्याबळाची आवश्यकता आहे ते पूर्ण संख्याबळ महायुतीकडे आहे. 9 उमेदवाराकरता जेवढं संख्याबळ लागतं तेवढं महायुतीकडे असं अमित साटम यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईसह मनोज दाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.